विधान परिषदेसाठी आता काँग्रेस देखील उमेदवार देणार आहे अशी काँग्रेसच्या सूत्रांकडून माहिती मिळते। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्लीमध्ये पक्ष नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती सध्या समोर येते आहे। उद्धव ठाकरेंऐवजी आता अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेने केली आणि त्यानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया नेमकी काय असणार याची उत्सुकता होती। त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्येच आता काँग्रेसच्या गोटातून ही बातमी येते आहे। काँग्रेस आपला स्वतंत्र उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, काय नेमका निर्णय असू शकतो काँग्रेसचा? अगदी आपण पाहतोय अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर जे आहे आता काँग्रेसने सुद्धा उमेदवार देण्याची माहिती समोर दिली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे की काँग्रेस सुद्धा उमेदवार देणार आहे। त्यामुळे आता आपण पाहतोय की महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा आलेली आहे आणि त्यामध्ये जसं महाविकास आघाडीचं एक जागेसाठी अंबादास दानवे यांचं नाव जे आहे ते शिवसेनेकडून ठाकरेंकडून आलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण पाहतोय की काँग्रेस सुद्धा उमेदवार देणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय का महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते एक प्रकारचा जो आहे तो निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण याच्या आधी आपण पाहतोय की उद्धव ठाकरे लढणार असतील तर महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून आमदारांना पाठिंबा असेल, मात्र दुसरं पुढे नाव दिलं तर आम्ही त्याला जे आहे ते विरोध करू आणि आम्ही उमेदवार देऊ अशा प्रकारची भूमिका जी आहे ती घेतलेली होती। आणि आपण पाहतोय आता अंबादास दानवे यांचं नाव समोर आल्यानंतर काँग्रेसने सुद्धा भूमिका घेतलेली आहे आणि आता उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये आहे। आपण जर सगळं गणित पाहिलं तर आपण पाहतोय की तीनही पक्षांचं मिळून जे आहे ते एक उमेदवार जो आहे तो जाऊ शकत होता, मात्र आता आपण पाहतोय की ज्या प्रकारे आता अंबादास दानवे यांचं नाव समोर आलं आहे त्यामुळे साहजिकच आहे की आता काँग्रेस सुद्धा अंबादास दानवे यांचं नाव समोर आलं आहे त्यामुळे साहजिकच आहे की आता काँग्रेस सुद्धा मतांची मोठ्या प्रमाणावरती गरज भासणार आहे। जर काँग्रेसने सुद्धा उमेदवार दिला तर साहजिकच आहे की प्रश्न राहतोय तो राष्ट्रवादी शरद पवार गटाचा। शरद पवार गट नेमकं काय भूमिका घेणार आहे हे सुद्धा पाहणं अतिशय महत्वाचं राहणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय या सगळ्या याच्यामध्ये आता काँग्रेस कोण उमेदवार देते हे पाहणं सुद्धा महत्वाचं राहील। निश्चितपणे राजू, यामुळे जो प्रश्न महत्त्वाचा निर्माण होणार आहे की एका जागेसाठी 29 मतांचा कोटा सध्या आहे आणि जर महाविकास आघाडीकडे आपण एकूण संख्याबळ बघितलं तर ते 48 आहे। त्यामुळे साधारण 10 उमेदवार 10 आमदार 2 उमेदवार निवडून आणण्याच्या हिशोबाने त्यांना कमी पडणार आहेत। या सगळ्या हिशोबाचा विचार करता नेमका याचा कुणाला फटका बसू शकतो आणि एक उमेदवार जो निवडून येणार आहे तो उमेदवार सुद्धा गमावण्याची वेळ महाविकास आघाडीवर येऊ शकते का जर खरंच असं झालं तर? आपण पाहिलं तर एकूण 10 जागा आहेत, म्हणजे 9 जागा त्या आणि एक जागा प्रज्ञा सातव यांची आहे। त्यामुळे आपण पाहतोय की महायुतीमध्ये 9 जागा आणि एक जागा जी आहे ती महाविकास आघाडीला मिळते। त्यामुळे साहजिकच आहे की जर 2 उमेदवार द्यायचे महाविकास आघाडीला तर मतांची गरज लागणार आहे। त्यामुळे एक मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडीने ठरलेलं होतं की एकच जे आहे ते उमेदवार द्यायचा। त्यामध्ये काँग्रेसने आड घातलेली होती का ही एक उमेदवार हा उद्धव ठाकरे हेच असले पाहिजे, मात्र आता कुठेतरी उद्धव ठाकरेंनी दुसरं नाव दिलेलं आहे। त्यामुळे साहजिकच आहे की काँग्रेसने जर उमेदवार दिला तर नेमकं अधिकची मतं जी आहे ती जमावी लागणार आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता भूमिका राहणार आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाची की नेमकी त्यांची भूमिका कोणाच्या बाजूने राहणार आहे, ते काँग्रेसला सपोर्ट करणार आहेत की शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सपोर्ट करणार आहेत। कारण ज्यावेळी शरद पवारांना राज्यसभेवर पाठवायचं होतं त्यावेळेस सुद्धा काँग्रेसने भूमिका मांडलेली होती की परिषदेसाठी जे आहे ते उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून असावा, मात्र दुसरं जर कोणी असेल तर आम्ही त्याला विरोध करू, आम्ही उमेदवार देऊ अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती। त्यामुळे साहजिकच आहे की आता काँग्रेस आणि ठाकरेंना सुद्धा जे आहे ते जमावजमाव करावं लागणार आहे। हर्षवर्धन सपकाळ आता दिल्लीमध्ये आहेत आणि ते सुद्धा पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करतील आणि नेमकी काय भूमिका घ्यायची हे स्पष्ट होणार आहे। मात्र आता तरी हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलेलं आहे की काही झालं तर आम्ही आता उमेदवार देणार आहोत। त्यामुळे आता काँग्रेस माघार घेणार की शिवसेना ठाकरे गट माघार घेणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं राहील। निश्चितपणे राजू, ज्या प्रकारे आदित्य ठाकरेंनी ही घोषणा केली आणि त्यानंतर मागच्या तासाभरामध्ये ज्या काही प्रतिक्रिया आणि घटना घडामोडींना वेग आलेला आहे, ऊत आलेला आहे, त्याच्यानुसार आता नेमकी या 3 पक्षांची भूमिका काय राहू शकते? कारण एक बातमी अशी कळलेली होती की ही घोषणा करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंची काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा झालेली होती असं काँग्रेसच्या प्रवक्त्यांनीच आपल्याला दिलेल्या फोनवरच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं होतं आणि ही चर्चा झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने ही घोषणा केलेली आहे। मात्र काँग्रेसनी आत्ता जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावरून असं दिसतं आहे की ही चर्चा अंतिम पातळीपर्यंत कदाचित पोहोचली नसावी किंवा सहमती झाली नसावी।
त्यानंतर या सगळ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. तर या चर्चेच्या बाबतीत नेमकं काय घडल्याची शक्यता आहे, काय याबाबत माहिती मिळते? आपण पाहतोय की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मागच्या आठवड्यामध्ये मातोश्रीवरती गेलेले होते आणि मातोश्रीवरती जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंची सुद्धा चर्चा केली होती. त्यावेळेस हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं होतं का जर उद्धव ठाकरे यांचं नाव असेल तर आमचा पाठिंबा असणार आहे आणि जर दुसरं कोणी असेल तर चर्चा करण्याची गरज आहे, त्यावेळेस आम्ही चर्चा करू, अशा प्रकारचं जे आहे ते म्हटलेलं होतं. आणि खाजगी सांगताना सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं होतं का आम्ही त्याला विरोध करू दुसरं नाव असेल तर. त्यामुळे साहजिकच आहे जर काँग्रेसचे नेते जर म्हणत असतील तर कुठेतरी काँग्रेस ह्याच भूमिकेवरती ठाम होती, अशा प्रकारचा काँग्रेसच्या नेत्यांचा दावा आहे. कारण आता जे सांगितलेलं आहे ते हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही सुद्धा उमेदवार देणार आहे. याचा अर्थ कुठेतरी ही चर्चा जी आहे ती पूर्ण झालेली नव्हती, कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या नावावरती जी आहे ती चर्चा अडकलेली होती. त्यामुळे साहजिकच आहे की आता हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः जर ही घोषणा केली असेल तर साहजिकच आहे की आता आपल्याला पाहायला मिळते की ज्या प्रकारे आता शिवसेनेकडनं जी घोषणा केलेली आहे त्यांनी काँग्रेसनं जर विचारात घेतलं असतं तर कदाचित काँग्रेसने सुद्धा ही भूमिका जी आहे ती जाहीर केली नसती. त्यामुळे कुठेतरी चर्चा जी आहे ती पूर्ण झालेली नसावी अशा प्रकारचं आहे ते समोर येते. त्यामुळे आता या सगळ्या याच्यावरती काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची जी आहे ती नेमकी आता काय भूमिका असणार आहे हे स्पष्ट होणं अधिक आपल्याला पाहायला मिळते. कारण राज्यसभेच्या वेळेस सुद्धा शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा देऊ, मात्र दुसरं नाव असेल तर आम्ही विरोध करू अशी काँग्रेसने भूमिका घेतली होती. बारामतीच्या निवडणुकीत सुद्धा जे आहे त्यांनी माघार घेतलेली. त्यामुळे कुठेतरी एक प्रकारे जे आहे ते काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं होतं का महाविकास आघाडीमध्ये आम्हाला वारंवार माघारी घ्यावा लागते किंवा आम्हाला तेवढा फायदा होत नाही. त्यामुळे आता ही कदाचित जो निर्णय घेतलेला आहे तोच सूर जो आहे तो पुढे असावा असं वाटतंय. त्यामुळे आता पाहतोय आपण की ठाकरेंनी आता घोषणा केलेली आहे, त्यामुळे काँग्रेसने सुद्धा आता उमेदवार जाणार आहे. त्यामुळे काँग्रेसचा नेमका उमेदवार कोण असणार आहे आणि तीन पक्षांमध्ये नेमकी राजू काही वेळासाठी प्लीज होल्ड करा. एक महत्वाची प्रतिक्रिया येते आहे अंबादास दानवे यांची, आपण बघूया. मला असं वाटतं मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे एवढं मला माहिती आहे. त्यामुळे त्या सगळ्या भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेब. तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणार आहात? मला असं मी पहिले सांगितलं मला हे विषय नाही विचारायचे. हे पण मी पक्षाचा नेता आहे का, मी उमेदवार. ही माझी माहिती आहे आणि त्यामुळे कदाचित काँग्रेस आपला उमेदवार देईल. हे जे मी आपल्यासमोर जे बोलतोय अर्थात मी या बाबतीमध्ये आमच्या लोकलेखा कमिटीची बैठक होती त्यासाठी मी आलो होतो. आज दिवसभर त्या चालल्यात, त्यामुळे तिकडच्या घडामोडी आम्हाला फारशा माहीत नाहीत. म्हणून आपण त्याचा वेगळा अर्थ काढू नये ही माझी विनंती आहे तुम्हाला. पण आत्तापर्यंत ज्या आमच्या चर्चा चालल्या होत्या त्याच्यामध्ये एक गोष्ट ही जाहीर होती की या बाबतीमध्ये आमचे प्रांताध्यक्ष सन्माननीय सकपाळ साहेब हे दिल्लीच्या आमच्या नेत्यांजवळ चर्चा करून निर्णय घेतील. असं आता उद्या तर दाखल करायचं आहे, तुमच्यासमोर येईल सगळं जे काय आहे ते. त्यामुळे आपण एवढे अस्वस्थ होऊ नका. आम्ही अस्वस्थ नाही, त्यामुळे आम्ही स्वस्थ आहोत. स्वस्थ आम्ही यासाठी प्रश्न विचारतोय कारण काही वेळच झालाय उमेदवारी घोषित करून तात्काळ काँग्रेसकडून एक बातमी येते किंवा कोर्ट येतोय की काँग्रेस उमेदवार देणार. जर खरं तर ही जागा महाविकास आघाडीच्या मध्ये ठाकरेंना त्यांच्या वाट्याला गेलेली असताना ठाकरेंनी कोणाला उमेदवारी द्यायचा हा त्यांचा निर्णय आहे. अशा वेळी इतर पक्षांचा दबाव महाविकास आघाडीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये दोन्ही पक्ष किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे सांगतायत का उमेदवार कोण द्यायचा? नाही, मला वाटतं तुम्ही फारच डिस्टर्ब झालेले दिसताय. हां, म्हणजे एवढे डिस्टर्ब होऊ नका तुम्ही. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी हा विषय मोठा आहे, हा इतका तकलादू विषय नाही. आणि जेव्हा मी हे स्पष्टपणे सांगितलं की आमचे प्रांताध्यक्ष सकपाळ साहेब हे दिल्लीलाच आहेत, या सगळ्या गोष्टी घडामोडी होत असताना आम्ही सगळे जबाबदार आहोत. त्यामुळे त्या जबाबदारीनेच त्या सगळ्या गोष्टी होतील. आत्तापर्यंत या बाबतीतची अधिकृत माहिती किंवा अधिकृत घोषणा ही प्रांताध्यक्षच करू शकतील. मी, भाई जगताप किंवा इतर कोणीही ते करू शकणार नाही. पण मी तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर केलेली आहे. माझी जी माहिती आहे ती अशी आहे की काँग्रेस पक्ष कदाचित आपली उमेदवारी याच्यामध्ये दाखल करेल, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे.
अब आप हिंदी में पूछिए तो हिंदी में जवाब दे देंगे। यूपीटी से अंबद तनवी इनको कैंडिडेट घोषित किया गया है, क्या करेंगे आप? जी एक बात ऐसी है कि महाविकास आघाड़ी का कोई भी निर्णय ये सबके कंसेंसस से होता है। जहां तक मेरी ये है मालूमात है, इसके बारे में अधिकृत रीत्या सिर्फ हमारे प्रांताध्यक्ष सकपाल साहब ही बयान कर सकते, बात कर सकते। पर मैं पूरा दिन ये लोक लेखा कमेटी पीएससी की पब्लिक अकाउंट कमेटी की मीटिंग में हूँ, मैंने बहुत सारी मालूमात नहीं ली। पर जहाँ तक मुझे पता लगा है कि कांग्रेस पार्टी हो सकता है कि दानवे जी के खिलाफ कांग्रेस पार्टी कोई उम्मीदवार देगी। जी सर, क्या बोल सकते हैं महाविकास आघाड़ी में दरार आ रही है छोटे मोटे फैसलों को लेकर? हाँ, आप चिंता मत करिएगा, आप इतने डिस्टर्ब मत हो जाइएगा। महाविकास आघाड़ी बड़ा विषय है और वहाँ बड़े बड़े नेता सारे बैठे हुए हैं इसके बारे में निर्णय लेने के लिए। आप लोग, हालांकि आप लोग अपना काम कर रहे हैं, आप इसको अन्यथा मत ले लीजिए। पर यह बात बिल्कुल सही है कि इसके पहले भी जब भी बड़े निर्णय होते हैं वो एक लेवल पे नहीं होते, सारे लोगों को बात करके कंसेंसस से होते। ये मैंने पहले भी आपको बताया है। मतांची जुळवाजुळव कशी केली जाईल? कारण की मी उमेदवार नाही, त्यामुळे मला काय विचारण्याचं कारण नाही। ज्यावेळेस उमेदवार होता तेव्हा मोठा फटका बसला होता. मी तिसऱ्या वेळेला तुम्ही 2022 माझा अनुभव 2022 ला जेव्हा उमेदवार होतात तेव्हा कुठेतरी वेगळं चित्र झालं होतं. महाविकास आघाडीतले काही आमदार फुटले होते. त्यानंतर सर्व चित्र महाराष्ट्राच्या समोर आहे. तुम्ही निवडून आलात, परंतु जे काही उमेदवार त्यांचा पराभव झाला होता त्याच्यामुळे वेगळं राजकारण पाहायला मिळालं होतं. विधान परिषदेची निवडणूक महाराष्ट्रासाठी चर्चेचा विषय असतो कायमस्वरूपी. नाही, आणि ते बरोबर आहे आणि ते खरंही आहे। एवढंच सांगतो की गेल्या 10 वर्षातले विधान परिषद, 10-15 वर्षातले हे अशा पद्धतीने ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे त्या पैशाचा वापर करून, बळाचा वापर करून ह्या अनेक गोष्टी झालेल्या आहेत आणि तुम्ही सगळे साक्षीदार आहात या गोष्टीला। हे काही नवीन नाही, साक्षीदार म्हणजे तुम्ही काय केलं असं म्हणत नाही आहे मी, पण तुम्हाला माहीत आहे। दुर्दैवाने 2022च्या माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा असाच प्रकार झाला, विशेषतः माझ्या निवडणुकीमध्ये म्हणण्यापेक्षा त्या निवडणुकीमध्ये। कारण आमचे पक्षाचे अधिकृत उमेदवार ज्यांना पूर्णतः कोटा दिला होता ते पराभूत झाले। मी उमेदवार होतो, मी माझ्या पद्धतीने ज्या काय गणित जुळवायची होती ते जुळून मी त्याच्यामध्ये विजयी झालो, ही गोष्ट खरी आहे। परंतु तुमचा प्रश्न तिथेच आहे आणि त्याचं उत्तर हेच आहे, जो उमेदवार, जो पक्ष ह्या सगळ्या लढाया लढत असतो त्यांना हे जे सगळी जुळवाजुळव असते ती करावीच लागते। आणि मला खात्री आहे की अशा पद्धतीने जर उद्या काँग्रेसने जर असा उमेदवार दिला तो काँग्रेस जुळवाजुळवी करेल। आता ते काय करतील मला माहित नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।